यंदा मविया आणि महायुती अशी लढत असल्यानं बंडखोरीचं उदंड पीक आलेलं आहे। यामागचं कारण म्हणजे 6 पक्षात झालेली जागांची वाटणी। महायुती असो वा मविया यामध्ये एकालाच जागा सुटल्यानं अनेकांची कोंडी झाली आहे आणि त्यामुळे अनेकांनी बंडखोरीचा पर्याय सुद्धा निवडला आहे। सातारा जिल्ह्यातल्या पाटणमध्ये सत्यजित सिंग पाटणकरांच्या निमित्तानं महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे। पाटणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं हर्षद कदम यांना उमेदवारी दिली। त्यामुळे नाराज झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकरांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत अपक्ष अर्ज दाखल केला। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून आमशा पाडवी यांना उमेदवारी मिळाली। या मतदारसंघातून भाजपकडून माजी खासदार हिना गावित इच्छुक होत्या, मात्र आमशा पाडवींना उमेदवारी मिळाल्यामुळे हिना गावितांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले। भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ सुटावा यासाठी आम्ही पक्षाकडेही मागणी केली, महायुतीच्या नेत्यांकडेही मागणी केलेली आहे। काल शिंदे गटाला त्यांनी ही जागा सोडली असं टीव्हीवर आम्ही पाहिलं, पण त्यानंतरही आमचे प्रयत्न सुरू आहे की भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटावी। बीडच्या आष्टी मतदारसंघात माजी आमदार साहेबराव दरेकरांनी बंडखोरी केल्यामुळे मवियाची डोकेदुखी वाढली आहे। मेहबूब शेख यांनी उमेदवारी दिल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच नाराजी उफाळली। जयवंत पाटलांनी बजरंग यांनी मला सांगितलं की तुमची उमेदवारी फायनल झाली, पण पक्षाने मला फसवल्यामुळं तालुक्यातली सर्व जनता नाना तुम्ही अपक्ष उभा राहायला पाहिजेत आणि जनतेच्या आग्रहा खातर मी आज या ठिकाणी फॉर्म भरणार आहे। सिंधुदुर्गातील सावंतवाडी मतदारसंघात भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी बंडखोरी केली आहे। सावंतवाडीत शिंदेंच्या शिवसेनेकडून दीपक केसरकर रिंगणात आहे। सर्वप्रथम ह्याला बंडखोरी म्हणत नाही आहे। विशाल परब आज फॉर्म भरताना सुद्धा सर्वसामान्य जनतेतील, गोरगरीब जनतेतील आमच्यावर महिला, आमचे शेतकरी बांधव आहेत। हा उठाव विशाल परबचा नाही आहे, हा उठाव आहे जनतेचा। आज जनता ही उद्रेक झाल्यामुळेच या मतदारसंघामध्ये बदल होण्याची चिन्ह वाटू लागली। यवतमाळ मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संदीप बाजोरी यांनी बंडखोरी केली। हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला असून बाळासाहेब मांगुळकर यांना उमेदवारी जाहीर झाली। रिसोडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे भाजप नेते अनंतराव देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली। गोंदिया जिल्ह्यातील तेरोडा विधानसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। गुडू बोपसे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे काँग्रेसच्या 5 कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले। चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवाजीराव पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महायुतीकडून राष्ट्रवादीच्या राजेश पाटलांना उमेदवारी मिळाली आहे। भंडारा विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेश्राम यांनी बंडखोरी केली आहे। काँग्रेसकडून पूजा ठक्कर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे मेश्राम नाराज आहे। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनस्वराज्य शक्ती पक्षानं कोल्हापुरात 3 उमेदवार रिंगणात उतरवले। हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून अशोकराव माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय। त्यामुळे महायुतीला हा मोठा झटका मानला जातो। ब्युरो रिपोर्ट, पुढारी। तर हे बंडोबा थंडोबा होतात किंवा होत नाहीत, मात्र त्याच्यामुळे अडचण राजकीय पक्षांची नक्कीच होते। आपल्याला याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत रविकिरण देशमुख, वरिष्ठ राजकीय पत्रकार आहेत। रविकिरणजी, आपल्या करिअरमध्ये आपण अनेकदा असे बंडखोर बघितले असतील, कशा प्रकारे डोकेदुखी असते राजकीय पक्षांसाठी, का रोखता येत नाही या बंडखोरांना? राजकारण हा निव्वळ समाजसेवा राहिली नाही। राजकारणामध्ये टिकण्यासाठी निवडून येणं आवश्यक आहे हे जेव्हापासून लोकांना वाटायला लागलं तेव्हापासून बंडखोरीची लागण होत गेली। आणि आपण जर आमदार राहिलो नाही तर पुढची 5 वर्ष कशी काढायची? आपल्याला सत्ता असेल, कारण आमदार हा सुद्धा सत्तेचाच एक घटक असतो। तो अपक्ष असला तरी, सत्तेत नसला तरी, कुठलाही आमदार हा काही अधिकार घेऊन जगत असतो, त्याला मान असतो। एखाद्या मतदारसंघावर पकड मिळवायची म्हणजे खूप मेहनत करावी लागते। आणि जेव्हापासून समाजसेवा दूर होत गेली राजकारणापासून, तेव्हा लोक वाटेल त्या मार्गाने आपल्याला आमदारकी मिळाली पाहिजे असं गृहीत धरून चालायला लागले। त्यामुळे होत काय गेलं की पक्षाच्याच उमेदवाराविरोधात बंडखोरी करण्याचे प्रकार वाढले। बरं,
माझे कार्यकर्ते मला काय म्हणतील, माझं राजकारण संपून जाईल, हो. मी नंतर काय करू 5 वर्ष, ही भावना इतकी पछाडायला लागली लोकांना की मग बंडखोरीची लागण झाली. त्यामध्ये तत्व, त्याग, ह्या सगळ्या गोष्टी कालबाह्य होत गेल्या आणि त्याचंच प्रतिबिंब आता सुद्धा आपल्याला दिसतंय की अनेक मतदारसंघामध्ये 2-2 फॉर्म भरले गेलेत. पक्षाचे महायुती किंवा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना त्या घटक पक्षामध्ये सुद्धा संदोपसंदी आहे, दुसरे उमेदवार आहेत आणि बंडखोरांना कसं शांत करायचं हा त्या पक्षापुढचा एक मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न आजच उद्भवलाय असंही नाही, याच्या आधीही तसं होत होतं. रविकिरणजी, या आतापर्यंतच्या काळात असे गाजलेल्या बंडखोरी कोणाच्या होत्या, कोण असे खास लक्षात राहण्यासारखे बंडखोर होते, त्यांचं पुढे काय झालं, जरा काही ऐतिहासिक संदर्भ देता येते? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बंडखोरीला खऱ्या अर्थाने सुरुवात ही 80च्या नंतर झाली. त्याच्या आधी पक्ष हाच महत्वाचा हे मानलं जायचं, पक्षाचं लेबल हेच महत्वाचं मानलं जायचं. लोक शक्यतो बंडखोरी करण्याच्या भानगडीत पडत नसत. परंतु 80च्या नंतर हळूहळू काय होत गेलं की काँग्रेसमध्ये काही ठराविक लोकांना संधी मिळू लागली, काही लोकांना संधीच मिळत नव्हती आणि पक्षामध्ये वेगवेगळे गट तयार झाले आणि नेते शिरजोर होत गेले. जेव्हा पक्षाचं केंद्रीय नेतृत्व कमकुवत व्हायला लागतं तेव्हा स्थानिक घटक खूप महत्वाचे ठरायला लागतात आणि ती बंडखोरीची लागण हळूहळू सुरू झाली. म्हणून आजही आपण असं म्हणतो की 85 नंतर महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं निर्भेळ असं यश मिळवून कुठलंही सरकार आलेलं नाही. प्रत्येक पक्षाला अपक्षांचा पाठिंबा लागतो किंवा दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागतो. 90 मध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय चुरशीची निवडणूक झाली होती. त्यावेळी शरद पवारांनी बाहेरून 5 ते 7 अपक्षांचा पाठिंबा घेतला होता. हे सुद्धा बंडखोरच होते निवडून आलेले. हे 95ला तर इतिहासच घडला महाराष्ट्रामध्ये. कधी नव्हे ते पहिल्यांदा 40 पेक्षा जास्त बंडखोर निवडून आले आणि यातले हे बंडखोर म्हणजे हे अपक्ष निवडून आलेले आमदार हे प्रामुख्याने काँग्रेसचे होते. त्याच्यामुळं सरकार बनवताना शिवसेना भाजपला सुद्धा काँग्रेसच्याच बंडखोरांचा पाठिंबा घ्यावा लागला. अनिल देशमुख कोण होते, हर्षवर्धन पाटील कोण होते, बाबासाहेब धाबेकर कोण होते मंत्री झालेले, अशोक पाटील डोणगावकर कोण होते, हे सगळे बंडखोर होते. या बंडखोरांना मंत्रिपद मिळाली, बंडखोरांना मान मिळतो, बंडखोरांना सत्ता मिळते आणि ती गरज त्या त्या राजकीय पक्षांची सत्तेवर येण्यासाठी असते हे ओळखल्यानंतर बंडखोरी बिनदक्कत व्हायला लागली आणि पक्षामध्ये आपला जो गॉडफादर आहे त्याच्या शब्दाला मान राहिला नाही आणि आपल्याला जर उमेदवारी मिळाली नाही तर पक्षाच्याच नेतृत्वाच्या विरोधात जाऊन लोक बंडखोरून उभे राहायला लागले, जिंकायला लागले. आणि विशेष म्हणजे राजकारणामध्ये आता काही डावं उजवं राहिलेलं नाही. बंडखोराला आम्ही कधीही आमच्या पक्षाच्या दारात उभं करणार नाही असं म्हणण्याची हिंमत कुठल्याही पक्षाचा नेता करू शकत नाही. सत्ता स्थापनेसाठी हेच निवडून आलेले बंडखोर अपक्ष आमदार म्हणून लागतात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यामुळे भविष्यात ही परिस्थिती बदलण्याची सुतराम शक्यता नाही. आणि किती अगदी छान प्रकारे समजावलं रविकिरण देशमुखांनी. आणि सगळ्यात मोठं बंड आता पक्षाच्या पक्ष फुटतायत. आता बंडोबा नाही आहेत, आता अक्षरशः नेतोबा तयार झालेले पक्षच फुटतायत आणि नेतृत्व हाती घेत आहेत. तर हा बंड आता फार वेगळ्या स्टेजला लेवलला जाऊ लागलेला आहे. दरम्यान